एकदाचा कापूस इचून झाला मग तुमचा भाव म्हणला लगेच मार्केटला पाठवून टाक. कसं आहे मग खर्चायला ना चक नाही मिठा पुरता पैसा पण नाही राहिला. नमस्कार मंडळी सगळ्यांना जय श्रीराम. टाकी फुलबत्त्या गुल सकाळ सकाळ ना वाफे काढा आपल्याला धंदा. पप्पांकडून मस्त पैकी अवजार वगैरे जोडून घेतलं. 200चा गेर टाकला पटापटा निघालो वाफा काढायला. आपला अर्धा एकर वाफे काढायचे त्यांना लावायचा कांदा माघारी आला बघतो काही इकडे कापूस भरण्यास तयारी एकदम जोरात चालू होती. आता मोकार पैसा येणार आपल्याला कापूस शिकले चांगला ना 27 क्विंटल आपला पहिल्या भरतीला येतलाय. मामाने पण इकडे लगेच ना मंत्र घेऊन टाकला. मंत्र घेतला म्हणजे कसं पटापटा आता ना कापूस पण भरून टाकते. आणि मामाने घेतले आमच्या काकाला काय दमली काकाने दिला मंत्र लावून. मित्र हरभऱ्यामध्ये वनव्यासारखं काय असतं ते आमचे 2 मित्र आले बरं का. मग आम्हाला भरू लागायला आणि मोकारना पप्पाचे मित्र पण जमले होते. 5-7 जण होते बरं का भरू लागायला. आणि पटापटा भरलं निकडं ना वर टाकला अडचण यायला लागली म्हणून ना भावकीची टायली पण भेटली आपल्याला फुकाटची फुकाट. शेवटी जीवाची वडतान करून ना कसा बसा बसवला भाऊ. सुट्टा कापूस टाकला नवण काकांच्या पिकअप मध्ये पूर्ण 27 क्विंटल ना बसला. असा गोण्यांमध्ये एवढा बसला नसला. मस्त पैकी फुल गाडी लोड केली म्हणलं चक नाही मिठा परत खाल्लं. इकडे गुलाब भाईंनी पण कांदा पेरलाय बरं का 4-5 एकर. आता यंदा मोकार पैसा करीन तो. भावकी पण इकडे ना मस्त कांदा बरी ती म्हणलं चलो तुमचं का आपल्याला तालता लय मोठं भाडं म्हणून जायचं होतं. रामादा पण येतात म्हणले मा रोटर मारून ते आले म्हणलं आलो माघारी. 14 नंबर 4 चालू होतं बघतो का इकडे महेश काटे आणि मनोज जामदार आम्हाला भेटले. ते आमचे लय जुने मित्र असल्यामुळे दादा उसक थांबावं लागलं चक नाही मिठा परत गप्पा आणि त्यांना ज्ञानाच्या गोष्टी पाजल्या. माऊली सरांनी म्हणलं ह्याला ना कांद्याला खद्दी म्हणजे नाही लवकर मोठा होईल. यंदा ना चारीचं काम पण लय जोरात चाललंय बरं का. तिकडे लेबर आपल्याला 2 बोटं करीत म्हणलं थांबा तुमचा व्हिडिओ काढून घेतो. मस्त पैकी ना एकदम प्रगती पथकाव काम आहे. आपल्याला चारेल यंदा पाणी ना लय येणार आहे भरपूर फुल भरून ओव्हरलोड मध्ये. मग काय इकडे मस्त पैकी स्पॉटवर येऊन पोहोचलो. मोकार ना गावात होतं बरं का काँग्रेस आणि त्यात आपल्या रोटर मारत होता. माऊली सर म्हणतो तुम्ही आता सावलीला ना आसरा घ्या आणि इकडे बघा ना कसलं गावात आहे. हा पण नाद शेवटी ना मागं रोटर असला क्वालिटी मधला शक्तिमानचा रोटर 36 ब्लेड डायरेक्ट मागं भोगाच करून टाकतो. डबल दोयरे हाणायचा म्हणजे ना कार्यक्रमच झाला पाहिजे. वावराचे मालक पण आले होते बरं का. माऊली सर त्यांचं चाललं गप्पा गोष्टी म्हणलं तुम्ही तेवढं खत बुकिंग करून टाका. आयला यावेळेस आपल्याला मोकार झाला बा 3-4 एकर ना एकदम 1 टाइम ना रोटर मारायचा होता. त्यामुळे मोकार पैसा होणार तुमच्या भाऊला आज. ह्या पट्टीमध्ये जरा जास्त गवत असल्यामुळे ते म्हणले दोयरे मारायचा बरं का. हा 1 एकराचा प्लॉट होता आणि इतकं भारी रान झालंय का नाही ते पण मला खुश झाले बरं का. आणि परत ते 2 प्लॉट नंतर झालं 3ऱ्या प्लॉट मध्ये आलो. हा अर्धा एकराचा प्लॉट होता आणि ह्याच्यामध्ये पण सुद्धा ना इतकं काँग्रेस वगैरे त्यामुळे ह्यात पण रोटर मारला एकदम क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये. मालक आपल्याला खुश झाले. मालक म्हणले तुझं पैसे काय असतील ते बोल लगेच देऊन टाकतो. म्हणलं चालतंय धन्यवाद. 6:30 वाजले होते आणि कॅश पेमेंट घेऊन टाकलं बरं का. जगताप सरांचं मी आभारी. मग काय आपले चारे धरलीन झालं दमा म्हणलं इथून आपलं ना घर ना 6 ते 7 किलोमीटर आहे बरं का. बरंच लांब येत होतं. माऊली सर मोकार 2 बोट दाखवित होतं. भावकीने पण आपला रस्ता ठेवला आवडून भावकीला म्हणलं जाऊ द्या. भावकी म्हणले थांबा राव कापूस भरलाय म्हणलं चालतंय. संध्याकाळी परत जेवण वगैरे केलं. 9-9:30 परत 3 एकराचा प्लॉट होता. 3 ते 3.5 एकराचा प्लॉट होता. त्यात पण रोटर मार घेतला मकाचा आणि बाजरीचं रन होतं. तुमच्या भाऊने जवळजवळ टोटल आहे ना 6 ते 7 एकर रोटर मारलेला आहे. मोकार ना तुमचा भाऊ खुश झालाय. पण मी म्हणतो एवढं काम करायची काही गरज नाही. चक नाही मिठा परत करावं पण लागते. जाऊ द्या. चला मग तुम्ही व्हिडिओ लाईक आणि फॉलो करा. कोणाचं रोटर असेल तेवढं सांगा.